उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे एकमेका देऊ मुखी सुके घालू हुंबरी वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचिदानंद रूपा
नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, मस्तक हे पायावर, मस्तक हे पायावर, या वारकरी संतांच्या, 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 वारकरी संतांच्या. पायावरी या वारकरी संतांच्या, उपजोनिया पुढती येऊ, काला खाऊ दही भात, वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे, तुका म्हणे वाळवंट, बरवे नीट उत्तम, वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे. आपल्या या महाराज श्री क्षेत्र माळेवाडी या गावामध्ये सुरू असणारा अखंड हरिनाम सप्ताह, सप्ताहातील आजचा हा सांगतेचा दिवस. आणि या सांगतेच्या काल्याच्या सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत तुकोबाराय यांचा कालापर प्रकरणातील 4 चरणाचा अत्यंत महत्वाचा गोड असा अभंग असून, या अभंगातून तुकोबाराय काल्याच्या निमित्तानं 4 महत्वाच्या गोष्टी सांगतात. काला कुठे असतो, काला कुठे नसतो, काला कसा वाटतात, आणि काला करण्यास योग्य ठिकाण कोणतं. विठ्ठल 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 काला हा आपल्या सप्ताहाचा कळस असतो. काय असतो? कळस. काल्याच्या कीर्तनानं सप्ताहाची सांगता होते. सप्ताह संपत नाही. आपण म्हणतो सप्ताह संपला. सप्ताहाची काय होते? सांगता होते. ज्ञानेश्वरी वाचत असताना ज्ञानेश्वरीच्या सांगतेमध्ये आपण या वर्षीच पुढच्या 5 पहिल्या अध्यायातल्या 5 ओव्या घेतलेल्या असतात. याचा अर्थच असा आहे की आजपासून माळेवाडी गावातला सप्ताह सुरू झाला. हा काय उसाचा हंगाम नाही वर्षातनं पट्टा पडायला. ही निरंतर घडणारी प्रक्रिया आहे परमार्थ. म्हणून निरंतर हा शब्द वाङ्मयामध्ये बघा कितीला आहे. ज्ञानोबारायने तो पहिल्याच अभंगामध्ये का टाकला आणि पहिल्या वळीतच का टाकला, याला महत्व आहे. आवडी निरंतर याचे तुकोबारायने टाकलाय महत्वाचं. कितीतरी अभंगामध्ये निरंतर हा शब्द आहे. कारण परमार्थाची प्रक्रिया ही निरंतर असते, ती ठराविक दिवसांमध्ये नसते. असा सांगतेचा कळसाचा दिवस. ज्ञानोबाराय काय गोड सांगतायत ऐका. देवळाची आकामा कळसू, व परम गंगेसी सिंधू प्रवेशू, सुवर्ण शुद्धी कसू 16वा जैसा. मंदिराची पूर्णता कळसाच्या बांधकामात, गंगेची पूर्णता समुद्राला जाऊन भेटण्यात आहे. सोन्याची पूर्णता किंवा शुद्धता
16वा कस लागण्यात आहे आणि सप्ताहाची सांगता काल्याच्या कीर्तनात आहे. विठाला काल्याचं कीर्तन जसं कळस आहे ना, तसं काल्याच्या कीर्तनामध्ये ज्या भगवान परमात्म्याचं चरित्र सांगितलं जातं, तो भगवान परमात्मा सुद्धा अवतारामध्ये कळस आहे. एकूण 6 प्रकारचे अवतार शास्त्रानं सांगितले. अंश, अंशांश, कला, आवेश, पूर्ण आणि परिपूर्णतम असे 6 अवतार शास्त्रामध्ये. सृष्ट्यादी रचनांचा अधिकाराचं पालन करण्याकरता जो अवतार धारण केला जातो त्याला अंश अवतार म्हणाला. अंश अवताराला सहकार्य करण्याकरता जो अवतार घेतला जातो त्याला अंशांश अवतार म्हणाला. भगवान परमात्मा एका देशात प्रविष्ट होतात, आपलं काम पूर्ण करतात, आपला हेतू पूर्ण करतात आणि पुन्हा लुप्त होतात, त्याला आवेश अवतार म्हणतात. प्रत्येक युगधर्मामध्ये युगधर्माची स्थापना करण्याकरता जो अवतार घेतला जातो त्याला कला अवतार म्हणावं. नवरसानं भरलेला असतो आणि ज्या अवतारामध्ये पराक्रमाची आणि बलाची परिकाष्ठा दिसून येते त्याला पूर्ण अवतार म्हणावं. आणि जगातल्या सगळ्यांचं तेज ज्याच्यात समाविष्ट होतो, भक्तांच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्याकरता भगवान परमात्मा ज्या अवतारात वेगवेगळी रूप धारण करतो त्याला परिपूर्णतम अवतार म्हणावं. आणि अशा परिपूर्णतम असणाऱ्या भगवान कृष्णाचं चरित्र या सगळ्या अवतारामध्ये कळस आहे म्हणून कृष्णाचं चरित्र सांगितल्याशिवाय काल्याच्या सप्ताहाची, काल्याच्या कीर्तनाची सांगता होत नाही, सप्त्याची सांगता होत नाही. भगवान परमात्मा, भगवान कृष्ण हा कळस आहे. विठाला लक्षात ठेवा, कळस फक्त मंदिराला नसतो, कळस मंदिरालाही असतो. कळस ज्ञानेश्वरीला आहे. ज्ञानेश्वरीचा 18वा अध्याय हा कलशाध्याय आहे. कोणता अध्याय? कलशाध्याय. एक अध्याय जरी वाचला ना, अख्खी ज्ञानेश्वरी वाचल्याचं पुण्य तुम्हाला भेटतं. ते तर जाऊ द्याच, ज्ञानेश्वरीमध्ये 2 अधिकार आहेत, लक्षात ठेवा. बोलू नका, या बस. मला जरा इथं जागा रिकामी दिसते तर पुरुष मंडळी मागे बसल्यात, तिथं पुढे नसेल तर इथं समोर ज्या माता बघिनी बसतात त्या जर इथं समोर येऊन बसतात, दोघांतलं कोणी तर पुढे येऊन बसतात. म्हणजे मागून येणाऱ्या लोकांना मागे जागा भरपूर आहे. ते बघा, खाली लोक वाट बघत उभा राहिले, त्यांना जागा नाही. पुढे सर जरा थोडं थोडं एकदा बसून घेऊया की 11:15च्या. एकदा म्हणजे सारखं व्यत्यय होणार नाही. या एकदा पुन्हा पुन्हा ते नको, एकदाच या. चला एकदा सरकून बसा की नीट पुढे या. विठ्ठल विठ्ठल कळस हा प्रत्येक गोष्टीला असतो. कळस मंदिराला आहे. संप्रदायाचा कळस जगद्गुरु तुकोबारा आहे. तुका झाला से कळस, भजन करा सावकाश. आपल्या वागण्याचा पण कळस असतो. महाराज ओरडून सांगतोय पुढे सरून बसा, तरी पण जागा पुढे तशीच ठेवून मागच बसते. हा आपल्या वागण्यातला कळसच आहे. माणसाचं जीवन बऱ्याच जणांचं पायातच अडकते. पाया खोदला की तिथंच अडकते. माणसाचं जीवन परिपूर्ण केलं आणि कळसाला कधी पोचलं समजावं? माणूस जेव्हा स्वतःच्या आत रममान व्हायला सुरुवात होईल, तो विषयात रममान न होता अंतरंगामध्ये आत्म्या सुखाच्या, आत्मसुखाच्या गोडीला जेव्हा लागेल. आत्मसुखाची या गोडिया विटे जो का सकळ विषया, जयाची या ठाई इंद्रिया मानू नाही. जो आपल्या इंद्रियाचा मान राखायचं बंद करत,
डोळ्याला काहीतरी बघावं वाटतंय म्हणून त्याचा मान राखायसाठी तिकडे पळतंय, ते बंद करेल. या जिभेला वाटतंय अमकी वस्तू खावी, तमकी वस्तू खावी, तिचा मान पुरवण्याकरता, तिच्या इच्छा पुरवण्याकरता जी पळापळ चालली, जी धावपळ चालली, ती ज्या दिवशी बंद होईल तेव्हा माणूस आतमध्ये आत्मसुखामध्ये रममान होतो. आणि अशा अंतरात्म्याच्या सुखामध्ये जेव्हा रममान व्हायला सुरुवात झाली तेव्हा समजावं माणसाचं जीवन परिपूर्णतेला पोहोचले. तुकोबाराय खूप गोड सांगतात. होईल येणे कळसा आले, होईल येणे कळसा आले, होईल येणे कळसा आले, होईल येणे कळसा आले, शिरावले अंतरी, शिरावले अंतरी, शिरावले अंतरी, शिरावले अंतरी, शिरावले अंतरी, शिरावले अंतरी. कळसा आले, स्थिरावले अंतरी. आपण आपल्या आत्मसुखामध्ये जेव्हा रममान होऊ, बोलू नका बरं, सगळ्यांचं लक्ष जरा समोर असू द्या, कीर्तनात असू द्या. आपण अजून कीर्तनातच रममान होत नाही, परमार्थात कसं रममान होणार? आधी कीर्तनात थोडं रममान व्हायला शिकू. लक्ष सर्वांचं असतं. 1 तास आपल्याला प्रामाणिकपणे देणं अवघड आहे का? खरं तर काल्याचं कीर्तन असं असतं, तिथं नाराज कोणच होत नाही, सगळेच खुश असतात. कारण ते बघा, भगवान परमात्म्याच्या 9 रसानं भरलेल्या ज्या क्रीडा आहेत त्या ऐकून रजोगुणी सुखी होते. भगवान परमात्म्याचा काल्याचा प्रसाद खाऊन सत्वरूपी जो मनुष्य असतो तो खुश होतो. आणि एकदा 7 दिवसाची कटकट संपली म्हणून तमोगुणी खुश होतो. 7 दिवस त्यांचा लय कालवा चालला होता, तो एकदाचा बंद झाला, याच्या आनंदात ते तमोगुणी असते. तसं आणखं मशीन आहे जे चांगल्या टिकाऊ पदार्थाचं टाकाऊ पदार्थात रूपांतर करतं. म्हणजे काय बघा, हे विटाळाची आळ म्हटलं संत वाङ्मयानं. म्हणून साधू संतांनी विषयात रममान व्हायला नको म्हणून सांगितलं. कारण हे बघा, एकतर भोग संपतो, नसेल तर भोगता संपतो, नसेल तर त्या दोघातला संयोग संपतो. कधी कधी असं होतं, गुलाबजामुन शिल्लक असतं पण भूक नसते. कधी कधी भूक भरपूर असते पण खायला काही शिल्लक नसतं. कधी गुलाबजामुन पण आहे, भूक पण आहे, पण डॉक्टरने सांगितले खाल्लंच तर मरची. म्हणजे दोन्ही असून बी उपयोग नाही. माता भगिनी, येताना मृग नक्षत्रातल्या रिमझिम पावसासारखं यायचं, अवकाळी पावसासारखं यायचं. विठाल 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 कार्यकर्त्यांची जास्त आबळ होणार नाही पुढे चालायला. आणि चोपदार महाराज, तुम्ही आता बिंदास राहा. ते सारण्यामुळे काय होतं, ते जरी बसतात, ज्यांना जागा भरपूर मिळेल ना बसू द्या. काय होतंय, या तुमच्या कीर्तनाचा लाभ चुकतोय, दुसरं काय नाही. त्या सगळ्यांच्या नादात तुमचा लाभ, मुख्य लाभाला आपण चुकूया. तुम्ही पण या असू.
असो, जागा बाहेर पण मंडपाच्या खाली पण भरपूर जागा आहे, काही लोक तिथं बसू द्या. आणि लवकर येणाराच एक काम असतं बरं का, मागणी येणाऱ्याला जागा करून ठेवायची. जे उशीर नाही येणार आहे त्याला व्यवस्थित जागा करून ठेवायची, पंखा बघून. आपले विषय घेऊया आपण. देखे आणि त्यपी यापरी, म्हणजे विषयातले भोग असतात ना, ते स्वाभाविक आहेत. माणसाची सहज प्रवृत्ती आहे तिकडे वळणं. एक तर भोग संपतो, नसेल तर भोगता संपतो, नसेल तर त्याच्या दोघांचा संयोग संपतो. उदाहरण सांगतो ऐका. एकदा अकबर आणि बिरबल फिरायला निघाले. जाता जाता त्यांनी बघितलं तर बागेमध्ये एक कुत्रं बसलं. कुत्री पण आता चांगल्या जागा बघून बसायला लागली, बागेत बसलो. आणि ती कुत्रा असतं ते तोंड बंद करून गप्प बसतं का हो? कुत्र्यांचं तोंड कधी बंद असतंय का? कुणाचं? हा, कुत्र्यांचं तोंड कधी बंद नसतं. त्याचं एक तर भुंकणं चालू असतं, नसेल तर ती अशी लांब जीभ बाहेर काढतं, ते हलवत हलवत जीभ हलवत बसतो. आणि त्या अकबर राजानं त्याची जीभ बघितली. आई जीभ आहे म्हणला एवढी लांब? तर मग बिरबलला विचारलं, होय रे बिरबल, हे कुत्र एवढं आणि याची जीभ एवढी लांब, एवढ्या मोठ्या माणूसाने त्याची जीभ एवढी, मग एवढ्या छोट्या जिभेला माणूस बोलू शकतोय, तर एवढी लांब जीभ असताना सुद्धा हे कुत्र का बोलू शकत नाही? तुम्ही अकबराचे बघा सगळे प्रश्न जे बिरबलला विचारले ते गाढवाच्या पोटचं आहे. त्याची उत्तरं बिरबल सोडून दुसरा कुणी देणं शक्य. तो म्हणला, महाराज तुम्हाला कुणी सांगितलं कुत्र बोलत नाही म्हणून? बोलतंय, पण त्याच्यासाठी थोडासा उपचार करावा लागतो, थोडं खर्चिक आहे, ते तुम्हाला परवडणार नाही. कुणाला सांगतोय? राजाला सांगतोय, देशाच्या चक्रवर्ती राजाला, ज्याचं मोगलांचं राज्य सर्वाधिक विस्ताराचं राज्य आहे. एवढ्या मोठ्या राजाला सांगतोय की तुम्हाला परवडणार नाही, तुम्ही या नादाला लागू नका. बिरबलनं अहंकार जागा केला. बिरबल मला परवडणार नाही, किती खर्च आहे? बिरबलनं सांगितलं महिन्याला ₹1,00,000 दिला. आपण महाराज नका नादाला लागू, 20 वर्ष उपचार करावा लागेल. दिली 20 वर्ष. आपण महाराज तुम्ही देऊ काय, मी दरबारात आलो तर उपचार कोण करणार, मला सुट्टी द्यावी लागेल. दिली सुट्टी, पण ती 20 वर्षात जर कुत्रा नाही बोलला तर मी तुला जिवंत सोडणार नाही. म्हणलं काही अडचण नाही. कुत्र घेतलं, त्याच महिन्याचे ₹1,00,000 घेतले, बायकोला आणून दिले. काय तुझं शॉपिंग करायची ती कर्ज म्हणलं, आता महिन्याला लाख आहे. ही बातमी राज्यात पसरली. त्याच्या जवळचा एक हितचिंतक मित्र आला, म्हणला, बिरबल तुझं डोकं फिरलंय का? काय उपचार केल्यावर हे कुत्र बोलणार आहे का? बिरबल म्हणला, नाही. बघा इथं वर बोललंच कोण, म्हणजे कुत्र्याला सुद्धा त्याचा दृष्टांत कळतोय. चालतोय बघा. बिरबलाला विचारलं, बाबा तुला माहित आहे कुत्र बोलणार आहे का? बिरबल म्हणला, बोलणार नाही मला माहित आहे. अरे पण राजा फसावून अटकवेल ना. बिरबल म्हणला, तुला काय माहित आहे? माझं गणित ठरलेलं आहे. 20 वर्षानं कुत्र बोलतंय का नाही बोलतंय बघायला राजा 20 वर्ष जगणार आहे. अरे पण समज तू राजा आहे, त्यानं औषध उपचार घेतले, वैद्याकडे गेला, स्वतःला सांभाळ मेंटेनन्स केला शरीराचा, आणि जगलाच तर राजा तू जगून काय करायचं? मी जगाय नको 20 वर्ष? अरे पण त्यानं तुला पण जगवलं तर आम्ही दोघं जगलं तर जगू दे, 20 वर्ष कुत्र नक्की जगत नाही. म्हणजे एक तर राजा जाईल, नसेल तर प्रधान जाईल, नाहीतर कुत्र 100% जाईल. तसं माणसाच्या जीवनामध्ये एकतर भोग संपतो, नसेल तर भोगणारा संपतो, नसेल तर त्या दोघांच्यातला संयोग संपतो. म्हणून जे विषयातलं सुख आहे, जे इंद्रियाद्वारा घेतलं जातं ते सुख आहे, ते संपणार आहे, म्हणून त्याला अनित्य सुख म्हटलं. आणि या अनित्य सुखापासून जे परावर्त होतात, जे दूर जातात, त्या सुखाला शून्य किंमत देतात. त्या इंद्रियाच्या मानात न अडकता इंद्रियाला वेळच्या वेळी घेतात, ती माणसं जीवनाच्या कळसाला पोचतात. तो जीवनाचा त्यांच्या खरा कळस असतो, त्यांच्या जीवनाचा खरा काला झाला असं समजावं. विठ्ठल
ज्ञानेश्वरी असा ग्रंथ आहे, ज्ञानेश्वरी असा ग्रंथ आहे कसा असा. खरं तर अध्यात्मशास्त्र असा त्याच्या अंतरंग अधिकारी सांगितले. कसले अधिकारी सांगितले? अंतरंग अधिकारी. पण ज्ञानेश्वरी असा ग्रंथ आहे की जो बहिरंग अधिकारी आहे त्यालाही समाधान देतो. एकच ओवी आहे का महत्वाची आहे बरं. अध्यात्मशास्त्री ये अंतरंगची अधिकारी ये, परी लोक वाक चातुर्ये सुखिया झाला. ज्ञानेश्वरी खऱ्या अंतकरणापासून जे आपलं चित्त त्याला ज्ञानेश्वरीला अर्पण करतात ते सुखी होतात यात शंका नाहीच. पण गावातल्या लोकांना चुकून जरी ज्ञानेश्वरीची अक्षरं कानावर पडली तर त्यांना ज्ञानोबरायांच्या वाक्चातुर्याचं सुख भेटतं. हा ज्ञानेश्वरीचा अधिकार आहे. सांगणार असून या अभंगातून तुकोबाराय स्वतःच्या जीवनाचं प्रयोजन सांगतात, पुढच्या जन्माचं प्रयोजन सांगतात. संतांच्या जीवनात एका एका क्षणाला किंमत असते बरं. पुढच्या जन्मातले काही क्षण कसे मला वेचायचे ते तुकोबाराय आज सांगताय. आम्हाला याही जन्मातल्या एकाही क्षणाची किंमत नाही आणि आम्हाला एका एका क्षणाची किंमत असती तर टाइमपास हा शब्दच जन्माला आला नसता. टाइमपास हा शब्द जन्माला येण्याचं कारणच एक आहे की आम्हाला वेळेची किंमत नाही. डॉक्टर पतंगराव कदम नाव ऐकलंय तुम्ही? स्वतःचे किती दवाखाने, किती हॉस्पिटल, पण आयुष्यातला एक क्षण ही माणसं वाढवू शकली का? आर पाटील, बाळासाहेब ठाकरे ही महाराष्ट्रातली किती मोठी माणसं होती, पण स्वतःच्या जीवनातला एकही क्षण वाढू शकत नाही. आपल्या आयुष्यात दोनच क्षणाचं, आपल्या जीवनातल्या दोनच क्षणाचं या जगात नोंद केली जाते. ज्या वेळेला तुम्ही जन्माला येता त्यावेळेस तुमच्या जन्माची नोंद होते आणि तुम्ही शेवटचा श्वास घेता तेव्हा शेवटच्या श्वासाची मृत्यू म्हणून नोंद होते. आयुष्यभर घेतलेल्या आमच्या श्वासाला किंमत नसते, पण साधू संतांनी त्यांच्या जीवनात येऊन घेतलेल्या प्रत्येक श्वासाला आणि सोडलेल्या प्रत्येक श्वासाला किंमत आहे. ज्ञानोबारायांनी सोडलेला शेवटचा श्वास ज्ञानोबारायांचा समाधी सोहळा झाला आणि ज्ञानोबारायांनी घेतलेला पहिला श्वास आज आम्ही माळेवाडी गावामध्ये ज्ञानोबारायांच्या जन्माचा उत्सव साजरा करतोय. म्हणजे त्यांच्या जन्माला आल्यानंतर घेतलेल्या पहिल्या श्वासाला किंमत आहे, शेवटच्या श्वासाला किंमत आहे आणि आयुष्यभर घेतलेल्या प्रत्येक श्वासाला किंमत आहे. पण संतांचं जीवन अनमोल आहे. त्यांच्या जीवनाचं मोल आम्ही करू शकत नाही, करू शकत. एवढं अनमोल जीवन साधू संतांचं असतं. संतांच्या जीवनाला प्रयोजन आहे, काय करायचं हे ठरलंय. तसं तर संतांच्या जीवनामध्ये अनेक प्र असतात बरं का. प्र या शब्दावरून सुरू होणाऱ्या अनेक गोष्टी असतात. प्रसाद, प्रताप, प्रबंध, प्रज्ञा, प्रार्थना, प्रेमरूपता, प्राणायाम, प्रदक्षिणा, प्रसन्नता. पण आमच्या पण जीवनात काय प्र असतात? प्रारब्ध, प्रश्न. आमचे प्रश्न लय खतरनाक. आता गावात 7 दिवस महाराज आले, कशाच्या ना कशाच्या निमित्तानं जर घरी गेले कोणाच्या तर ते महाराजाला जे प्रश्न विचारले जावे ते ज्ञानेश्वरीतले असावे, गाथेतले असावे, हरिपाठातले असावे, परमार्थाच्या संबंधाने असावेत. मला एका घरी गेल्यावर एका म्हातारीने गेला चहा गेले का म्हटलं हो येतो की आजी, आणि गेल्या गेल्या पहिला प्रश्न विचारला, भाऊ भाऊ किती, काय गरज आहे का थटलंय काय? म्हटलं म्हातारीचा चहा प्यायचा, तिचे एका प्रश्नाचं उत्तर देऊन टाकावं. म्हटलं आजी 2 जण. म्हातारीने दुसरा प्रश्न तयार केला. दुसरा काय करतो? म्हणजे चांगलं काय करतो का तुमच्यासारखाच बोंबलं दिलतो? म्हणलं आजी दुसरा शेती करतो. बागायत आहे का शिरायत? म्हणलं बागायत. द्राक्ष आहेत का ऊस? म्हणलं ऊस आहे. 86-032 आहे का 92-005? आता म्हणलं म्हातारी मला ऊसात मारत्या. 86-032 आहे. लागलं नाही का खोडवा? म्हणलं खोडवा आहे. मग गेल्या वर्षी कारखान्याला गेलता का गुराळ्याला? म्हणलं कारखान्याला. राजवाडीला गेलता का आटपाडीला?
ट्रॅक्टरने गेलता का ट्रकनं? ट्रॅक्टरने गेलता. स्वराज होता का महिंद्रा? म्हातारीच्या इतक्या प्रश्नानं वैतागून गेल्या. मी म्हणलं आता या म्हातारीचा जर प्रश्न बंद करायचा असेल तर एकच उपाय आहे. आजी आपली जमीन होती पार इकल्या, आता तर विचारलं का काय? म्हणली एकरा विकली का गुंठ्या विकली? असलं प्रश्न असतात. पण लक्षात ठेवा, साधू संतांनी पण सांगितलं, वाङ्मयामध्ये कीर्तन करत असताना, सप्ताह करत असताना पारमार्थिक माणसं भेटली, प्रश्न कसा विचारावा? अर्जुनासारखा विचारावा. अर्जुनाच्या एका प्रश्नाने जगाचा उद्धार करणारी गीता जन्माला आली. हा नपुसता के गोटी तरी देवो का सोडी ते गाठी कैसे नियमा बेटी परमार्थासी. अर्जुनाचा एक प्रश्न जन्माला आला नसता, अर्जुनाच्या मनात चलबिचल झाली नसती, तर एवढी मोठी सामर्थ्यवान तत्वज्ञान असणारी गीता आम्हाला भेटलीच नसती. म्हणून या जगावर उपकार आहेत अर्जुनाचे, उपकार आहेत व्यासांचे, ज्यांनी भगवान परमात्म्याच्या मुखातले शब्द श्लोक रूपामध्ये बसवले. त्या व्यासांचे एवढा तुम्हा मातुरू केला येणे उपकारू. म्हणून हा व्यास सहोदरू गुरुत्व होय. व्यासांचे उपकार आहेत, अर्जुनाचे उपकार आहेत आमच्यावरती. म्हणून आमच्या समोर एवढं मोठं जगातलं सर्वश्रेष्ठ वाङ्मय आम्हाला भेटलं, जे ज्ञानाला, अज्ञानाला, मुढाला, जडाला सगळ्याला सुख देऊन जाईल असं वाङ्मय आम्हाला भेटलं. आंधळ्याला सुद्धा त्यानं सुख दिलं. धृतराष्ट्रानं त्याच्या जीवनामध्ये 3 प्रकारचे विनाश पाहिले. एक होता राज्यनाश, एक होता पुत्रनाश, आणि तिसरा होता आयुष्यनाश. आयुष्य वाया गेलं, काय भेटलं नाही. 100 पोरं गेली, काय भेटलं नाही. अख्खं राज्य गेलं, काय भेटलं नाही. पण आयुष्याच्या शेवटी तो धृतराष्ट्र आनंदात होता, सुखात होता. कोणी सांभाळो? पांडवांनी सांभाळलं. शिकण्यासारखी गोष्ट आहे. जी राज्य द्यायला तयार नव्हता, जो 5 गावं द्यायला तयार नव्हता, ज्याचा पोरगा सुईच्या टोकावर बसणारी 1 नख जमीन द्यायला तयार नव्हता, त्या कौरवांना, त्या धृतराष्ट्राला पांडवांनी म्हातारपणी सांभाळलं. हे देव जीवनामध्ये असल्याचा लक्षात ठेवा. जीवनात फायदा आहे. ज्याच्या बरोबर देव आहे ना, त्याला कसल्याही परिस्थितीत कुबुद्धी सुचत नाही. शत्रूच्या संबंधानं सुद्धा कुबुद्धी सुचत नाही, कारण शत्रू बद्दल कुबुद्धी करायची नाही. हे देवाचं चरित्र आहे. ज्या देवाला मारायला पुतना आलती, देवानं काय दिलं तिला? मोक्ष दिला. शिशुपालाला काय दिलं? मोक्ष दिला. कंसाला काय दिलं? मोक्ष दिला. मारायला अंगावर आलेला मोक्ष दिला. ही भगवान परमात्म्याची शिकवण आहे. तर शेजाऱ्याशी बांधल्यावर आपण त्याला शिव्या द्यायच्या, ही काय आमची परमार्थाची शिकवण असू शकेल का? कदापि नाही. म्हणून परमार्थिक माणसाचा सगळ्यात वर्म कुठला का असेल तर कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. कुणाचाही मत्सर करायचं नाही. एवढं जरी आम्ही परमार्थात शिकलो तरी खूप आहे. लक्षात ठेवा. मी सांगणार आहे पुढं काल्याचे प्रकार सांगताना. माळ घातलेली माणसं चांगली का माळ न घातलेली माणसं चांगली, आपल्याला त्याच्यावर चिंतन करायचंच आहे येणाऱ्या काळात. थोड्या वेळात नका तुम्ही सांगू नका, ते सांगायलाच मी विठाल 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 प्रारब्धाचा असतो, आमच्या जीवनाचा प्रलयाचा असतो, विनाशाचा असतो, प्रमादाचा. प्रमाद म्हणजे आळसानं भरलेला असतो. संतांच्या जीवनातला प्रसादाचा असतो. कशाचा? प्रसाद. प्रसाद म्हणजे गरा असा लाल होईपर्यंत मस्त भाजायचा, तूप टाकायचं, वेलदोडी टाकायचे, मनुके टाकायचे, काजू बदाम टाकायचं, असं मस्त वास येईपर्यंत करायचा. आणि कोणता फ्लेवर? अननस काय म्हणायचं इंग्लिश? पायनॅपल टाकायचं प्रसादात. देवाच्या पुढे नेऊन आपटायचा. त्याला दाखवताना असा दाखवायचा, वास तुला. चारायला जाणारा एकटा नामदेवच होता, बाकीचे डावायला जातात. तेव्हा नाही खाल्लंस ना डोकं फोडीन तुझ्या पुढं. असा भक्त देवाला भेटणं अवघड होता. म्हणून नामदेवा हाती त्याचं प्यावं लागलं. आम्ही देवाला निवड दाखवायचा, लांब न दाखवा. काय अडचण? असा प्रसाद करायचा, घेऊन ठेवायचा, अर्धा तोंडात, त्याला केसात. त्याला प्रसाद नाही, परसाद म्हणते.
तुम्ही प्रसाद खाल्लाय, प्रसाद नाही खाल्ला. कारण कशाला म्हणावं, ज्ञानेश्वरीला विचारा. मग अभिन्न इया चित्त मियाची तेव्हा माझा प्रसाद जाण तेव्हा संपूर्ण झाला. चित्तातले विषय निघणं आणि परमात्म बोधानं चित्त भरणं याला प्रसाद म्हणावं. जो अर्जुनाने खाल्ला, जो तुकोबरायांनी खाल्ला, जो ज्ञानोबरायांनी खाल्ला, अर्जुनाला प्रसाद भेटला. कारण अर्जुनाचं अंतःकरण मोहाने भरल्यावर अर्जुनानं समोर आपल्या भीष्माचार्यांना पाहिलं, द्रोणाचार्यांना पाहिलं, कृपाचार्यांना पाहिलं, ज्यांनी लहानाचं मोठं केलं, ज्यांनी विद्या देऊन गुणवंत केलं, ज्ञानवंत केलं, ऐश्वर्यवंत केलं, अशा अनेक उपकारी माणसांना समोर पाहिलं. आणि ज्याचे उपकार आपल्यावर आहे अशा माणसाला मी कसं मारू? म्हणजे अर्जुनाकडे जी अहिंसा आहे ती उच्च प्रकारची नाही. तो दुसऱ्याला मारायला तयार होता. म्हणजे ज्याने शिकवलं नाही त्याला मारायला तयार होता. दुसरे कोण राज्य असते भीष्माचार्य कृपाचार्य सोडून, तर त्यांना मारून ते राज्य घ्यायला तयार होता. म्हणजे मोह फक्त दुर्योधनाकडे नाही आहे, मोह अर्जुनाला पण आहे. दुर्योधनाकडे मोह आहे तो राज्याचा आहे, आणि अर्जुनाकडे मोह आहे तो आपल्या माणसांचा आहे. मोह मोहच असतो. मोह धरली ऐसे होईल जे असती प्रतिष्ठा जाईल, आणि परलोकही अंतरेल अहिकेशी. अहिकेला दौडून परलोकही अंतर जाईल, असा दोन्हीकडे तोटा करणारा मोह अर्जुनाच्या ठिकाणी उत्पन्न झालाय. तेव्हा भगवान परमात्म्याला सांगितलं, रथ मधोमध घ्या. पाहिली आपल्या लोकांना, देवा हे राज्य मला नको. ज्यांनी मला शिकवलं त्यांच्या रक्तानं माखलेल्या नदीवर मी नाही बसणार, मी निघालो. तेव्हा भगवान परमात्म्याच्या मुखातनं जी अक्षर आली ती प्राद होती. ब्रह्म शब्द ब्रह्म होता. ते शब्द ब्रह्म रूपी प्रसाद अर्जुनाने घेतल्यानंतर तोच अर्जुन गीतेच्या शेवटी सांगतो, मी तुझे ने प्रसादे लाधले ने आत्मबोधे मोहाचे तया कांदे नेदीच उरो. अर्जुनाच्या जीवनातले मोहाचे कांदे निघून गेले आणि आत्मबोधाची गोड फळ त्याला प्राप्त झाली. म्हणून प्रसाद अर्जुनाला मिळाला. ज्ञानोबरायांना प्रसाद मिळाला. कोणी दिला हो? गहिनी प्रसादे निवृत्ती दाता. ज्ञानोबरायला प्रसाद निवृत्तीनाथाने दिला. निवृत्तीनाथांना कोणी दिला? सगळ्या नवनाथाची नाव एकदा वाचून. गहिनी प्रसाद निवृत्तीदाता म्हणजे गहिनीनाथाने निवृत्तीनाथाला दिला. आता त्याच्या माग तो अभंग जर सगळा पाहिला, आदिनाथ गुरु पासून म्हणजे भगवान शंकरापासून ही प्रसादाची परंपरा आहे. प्रसाद हा अन्न रूपात नाही, ते प्रसादाचं प्रतीक आहे. प्रसाद हा ज्ञान रूपात असतो. सप्त्याकडे फिरकायचा नाही, पंक्तीला मात्र हजर आहे. आणि सकाळ जाऊन बाबा सांगतो रात्री प्रसाद घ्या, तुझ्या बाचं गटूर आहे इथं प्रसाद. खालीला येऊन सत्याला कीर्तनाला हरिपाठाला काकलेला नाही, त्यानं प्रसाद घेतला म्हणून सांगायचं नाही. जो इथं आला ज्ञानेश्वरीचे शब्द आपल्या मुखात वाचले त्यांना सांगायचा मी प्रसाद घेतला म्हणून. ज्यानं कथा कीर्तन ऐकलं त्यानं सांगायचं मी प्रसाद घेतला म्हणून. असा प्रसाद असतो. आणि तो उगीच मिळत नाही, कुणालाही मिळतच नाही. प्रसादाला अधिकारी असतात. 4 गोष्टी परमार्थाला जो देईल ना प्रसाद त्याला असतो. किती गोष्टी द्याव्या लागतात? बोलत चला, जरा उकडतंय ना मग गार करतो, जरा बोलत चला. 4 गोष्टी द्याव्या लागतात. किती? 4. कोणत्या? ऐका. तया अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरण धीर मग महोदधी का गांगरी गाले जैसे मग तयाचे निप्रसादी सर्वोपशांती प्रमदे कांतु होनिया स्वानंदे स्वरूपी रमसी. 4 गोष्टी कोणत्या कोणत्या सांगितल्या? लक्ष द्यायला लागते कीर्तनात.
लगेच पाठवण्यासारखं आहे. पुन्हा ऐका. अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरण रीग. कुठल्या कुठल्या? अहम म्हणजे अहंकार, वाचा म्हणजे वाणी, चित्त म्हणजे आपलं चित्त, आणि अंग म्हणजे देह. त्या चार गोष्टी देवाला जो देतो प्रसाद त्याला भेटतो. अहम म्हणजे अहंकार. देवाला तुमचा नारळ अगरबत्ती काही लागत नाही. बाधा नभो कौणी काळ मंडळी सुखी स्वराचा वारा. वारा सुद्धा नसा. लक्षात ठेवा, माणसाला अहंकार सहन होत नाही म्हणजे तो शोभत नाही त्याला. संसारिक माणसानं अज्ञानी आले सांगावं ही मी केले फार मी केलंय सांगतो समजावं तो संसार मारतात नाही. पहिली गोष्ट मला काय अर्पण करायचे? काय करायचे? अहंकार. दुसरी वाचा. ही वाचा आहे ना देवाला समर्पायची. तुका म्हणे माझी केळवली वाणी. तुका बरे म्हणतात माझी वाणी आहे ना त्याच्या घरी नांदते. जेव्हा तुम्ही नांदायला येता तेव्हा आपल्या मनानं वागून चालतं का नवऱ्याच्या मनावर नांदावं लागलं? चला तुम्ही नांदवायला आलाय, तुम्ही नांदलेला नाही. काही नांदता असाल ती पहिल्या वर्षातच. एकदा सासूचा अंदाज झाल्यावर तिथनं पुढे तुम्ही सगळ्या नांदवायलाच लागले. नांदणं म्हणजे काय? आधी नसलं ना कोणाची तर आपल्यावरती सत्ता असणं, अधिकार असणं, कुणाचं तर ऐकावं लागेल म्हणजे नांदणं आहे ना का? आता नांदायचा विषय संपणार नाही. पुरीचा आईबा विचारतात पोराचा आईबा मेल्यात का? म्हणजे पोरगा त्यांच्या कॅटेगरीत कधी बसतो? पोराचा आईबा म्हणजे आपल्या मुलीला सासू सासर असल्या तुझ्या पोराचं लगीन करता विचार तुम्ही मेलाय का जिवंत आहे? माणसाला नांदायचं म्हणजे अवघड. तुका बरे म्हणतात माझी वाणी नांदते. नांदते याचा अर्थ आता या वाणीला परमेश्वर सोडून दुसरं कुणाची स्तुती अथवा निंदा करायचा अधिकार नाही. एक देव सोडून. तुका म्हणे वाचा वाहिली अनंता. वाचा वाहिली अनंता. बोलायाचे आता काम नाही. तुका म्हणे वाचा वाहिली अनंता. देवाला वाहिली. आता देव सोडून मी दुसरं काय बोलणार? तुका म्हणे काही बोलायचे काम नाही किंवा बोलणेच नाही. आता देवावी देवाचं सोडून कोणाचंही वर्णन या वाणीनं करायचं नाही. शतखंड माझी होईल वाणी म्हणजे तुका. शतखंड म्हणजे जेव्हा मी दुसरं कोणाचं तर वर्णन करेन ना माझ्या जिव्हेचे 100 तुकडे होतील. 100 तुकडे. एवढी संतांची वाणी परमार्थ एक रूप आहे. का सांगतो तुम्हाला? शिवाजी राजेंच्या बद्दल खूप आदर होता तुकोबारायांना. तरीही तो पाहिला. शिवाजी महाराजांच्या काही प्रसंगाचे कशात सांगू बाबाचा निस्तरेल हे वाचा. जो गुरुकल्पगाचा नामी झाला. गुरुच हे बघा ज्ञानोबारांनी निवृत्तीनाथांचं गुरुचं किती वेळा वर्णन केले. प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला प्रत्येक अध्यायाच्या समारोपाला गुरुच्या वर्णनाशिवाय अध्याय सुरू केला नाही. पण गुरुच्या वर्णनाशिवाय अध्याय संपवला नाही. म्हणून असा खरा गुरु भक्त कोण असेल तर माझे ज्ञानोबाराय आहे. म्हणून ज्ञानोबारायचं भजन करावं नेहमी. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम.
म्हणे आजीच्या अवसरी पुष्टी जे शरीरी होईल काचरी वाळली जैशी. आज जे बळ आहे ना, आज जो ताजा ताजा चेहऱ्यावरती ते काचरी तोडून पात्र्यावर टाकल्यावर पानाची होते ना, त्या दृष्टी जवळ आहे आधी वाचावा हे शेत पंढरपूर पाहावं वाच्यात रामकृष्णारी म्हणावं. बंद व्हायच्या आत बंद पाय कसे होतात ननुबराय गोड सांगतात. साय तैसे पाय अमंत्र्या राजाने बळाया. एखादा व्यवसाय त्याच्या दुकानात कसा कोण फिरकत नाही, ठप्प असतो व्यवसाय त्याचा, तसं हातपाय कसे होतात ठप्प, न चालतच नाही. म्हणजे तुमचं पाय तुम्हाला वर घेता येत नाही, ते पाय वर घेण्याकरता कुणाला तरी हात लावावा लागतो आणि पुन्हा ती मांडी घालायला लागतो. ती वेगळा मांडी घालून बसवायचा लग असतो का प्रयत्न जीवनपणी काय प्रयत्न करावे लागतात. काय प्रयत्न मेल्यानंतर सुना असतात त्या जीवनपणी सासूकडे बघत नाहीत. मेल्यावर पाट्याच्या दोनला उठू ना गवारीची शान. अजून काय पिंडी एकापेक्षा एक पदार्थ. मेल्यानंतर माणसाला काय देता याला किंमत नसते. जिवंतपणे दोन घास सुखाचे घालत चला. विठाल शरीरावरची सत्ता आपली नाहीये. अशी पोरं पाहिजे. कुठे चालले रोज वाड्यात चालले. ते आपल्या हातात नाही. ज्या नाकाला तुम्ही एवढं जपता ना, एखादं लग्न ठरवायला गेला बाकीचं सगळं पुन्हा पाहता. आधी काय पाहता नाक. ज्या नाकाला तुम्ही एवढं पाहता ना, त्या नाकाची काय अवस्था होईल ज्ञानोबराय गोड सांगतात. ऐका. फुलाची भोगा लागी प्रेम टांगा ते करेयाचा गुडगा तैसे होईल. एखाद्या परफ्यूमच्या दुकानात जाता, तो पण उघडताय, खसखस मारताय, वास घेताय, 50 चेक करताय, पहिल्यांदा बघितलेला असतो तोच घेताय. नाकाचे किती चोचले सुंदर वास, कुठला त्यातला वास पाहिजे ते सगळं घेऊन येतात, सगळ्या अंगावरती मारतात. ज्या नाकाचे एवढे चोच पुरवतात ना, ते नाक कसं होईल. ते करियाचा गुडघा तैसे होईल. करिया म्हणजे उंट, वाळवंटामध्ये उंट आपला गुडघा टेकून गुडघ्याला जे घट्ट पडलेले असतात ना, त्या उंटाच्या गुडघ्यासारखा ती अवस्था माणसाच्या नाकाची होईल. त्या नाकाला आता त्या नाकाची वर्णी अवस्था फक्त सांगितली, आतली सांगितलेली नाही. आतली पण ऐका. रांधवणी चुली पुढे परे उन्मादती खातवडे तैसीच ये नाकाडे बिडबिडती. तुमच्या चुली पुढे, रांधवणी चुली पुढे म्हणजे स्वयंपाक घराच्या बाहेर जो आपण पाण्याचा आउटसाइडला काढलेला असतो ना, त्याच्या बाहेर कसला वास येतो. दुर्गंधी येते. आळ्यांची किड्यांची बचबच झालेली असते. हॉटेलच्या बाहेर जिथं पाणी बाहेर पडतं ना, तिथं जर तुम्ही एकदा जाऊन बघितलं तर त्या हॉटेलमध्ये पुन्हा तुम्ही काय खाल का नाही असं मला वाटत नाही.
ही अवस्था ज्ञानोबारायांनी सांगितली. रांधवणी चुली पुढे, पण हे उन्मादती खातवडे उकिरड्यासारखी अवस्था झालेली असते. तैसीच ये ना काढे, इथं जसं बिडबिडतंय ना तसं इथं सुद्धा बिडबिडतं, म्हणजे असं घाण बाहेर पडते तोंडातनं नाकातनं. दाढीची काय अवस्था होते, केसाची काय काय घोर वर्णन केले. ओढाळ्याच्या खुरी, ओढाळ्याच्या म्हणजे जनावराच्या खुराची जी अवस्था होते, ओढाळ्याच्या खुरी. आखाड वाटे बुरी, आखाड म्हणजे आषाढ महिन्यात ओढाळ्याच्या खुराला म्हणजे जनावराच्या पायाला बुरशी येते. काय ज्ञानोबाराचं निरीक्षण आहे. कोण सांगेल एका जन्माचं आहे म्हणून? हजार जन्माची पुण्याई होती म्हणून ज्ञानेश्वरी सारखा एवढा समृद्ध आणि संपन्न ग्रंथ जन्माला आला. ज्ञानोबाराय सांगतात आपल्या डोक्याची अवस्था कशी होईल. ओढाळ्याच्या खुरी म्हणजे जनावराच्या आषाढ महिन्यात आलेल्या पायाच्या बुरी, बुरशी सारखी अवस्था. ते दशा माझे श्री पावेल गा, ही अवस्था माणसाच्या शरीराची. म्हणून जोपर्यंत जव हे सकल सिद्ध आहे, हा नाही की दाटली ओरसे त्रिभुवन ब्रह्मरसे, त्रिभुवनानं ब्रह्मरस पिऊन सुद्धा माग शिल्लक राहील एवढं त्या आईकडं ब्रह्मरूप ब्रह्मरस नावाचं दूध शिल्लक आहे. अशी आई कोण असेल तर ती कथा आहे. म्हणून ऐकणाराचा आणि सांगणाराचा दोघांचा उद्धार आहे. एवढे थांबलेले संत महात्मे. जो ऐकतोय आणि जो सांगतोय त्या दोघांच्या पूर्वजांचा उद्धार आहे. त्या दोघांच्या कथा भागीरथी श्रवण जे करती त्यांचे उद्धरती पूर्वजते. म्हणजे कथा श्रवण करणाऱ्यांच्या, म्हणजे तुम्ही नाशिकला जाऊन त्र्यंबकेश्वरला जाऊन शांती आवत नाही, ते कर्मकांड आहे. शांती कशात असेल? ज्ञानात आहे, परोपकारात आहे, चांगलं वागण्यात शांती आहे. शांतीचा अनुक्रम गीतेनं सांगितला. अभ्यास करावं, अभ्यासानं ज्ञान कमवावं, ज्ञानानं ध्यान कमवावं, ध्यानात शांती, त्यागात फल शांती. म्हणजे कर्म करतोय त्याच्या फळाचा त्याग केल्यानंतर मिळते ती शांती आहे. एक तर ठिकाणी ज्ञानोबारायांनी तुकोबारायांनी कुठे वर्णन केलंय का हो? त्र्यंबकेश्वरला जावं आणि 50,000ची 70,000ची शांती करा मग तुमचे पूर्वज उद्धार होतील. त्याच्यापेक्षा सोपा मार्ग सांगू. ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ, ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, किती सोपा मार्ग ज्ञानोबारायांनी सांगितला. हरिपाठ जरी मुखाने गायला तरी तुमच्या पूर्वजांना शांती मिळते. किती सोपा आणि बिनखर्चाचा मार्ग आहे. हरिपाठ किती जणांचा पाठ आहे आपल्याला? हात वर करा. 4, 5, 6 तरी काही अडचण नाही. ज्ञानोबारायांनी हे प्रमाणच आहे पूर्वीपासून. म्हणजे हे कौरव पांडवापासून प्रमाण चालत आलेलं आहे. हे प्रमाण असंच राहत असतं. पण हरिपाठ वाचणं ऐकणं सोपं आहे का अवघड? तुम्ही स्वयंपाक करता, काम सोडून हरिपाठ ऐकायचा आहे का? नाही. हरिपाठ लावला ते ठेवला तर तुम्ही स्वयंपाक करताय, तो स्वयंपाक राहत नाही, तो प्रसाद होतो. काय होतो? प्रसाद होतो. म्हणून लक्षात ठेवा. मग असा प्रसाद जो तुमच्या अन्न, म्हणून लक्षात ठेवा, नवरे ताब्यात ठेवायचं असेल तर हरिपाठ करत स्वयंपाक करा. ते अन्न खाल्ल्यावर तुमच्या ताब्यात राहते. आता घरोघरी हरिपाठ लागला. असा फायदा सांगितला ना संसारातला की माणसं करतात. असं तुम्हाला सांगितलं की मोक्ष मिळेल, माणसं काय करत नाही. तुम्हाला सांगितलं तुमच्या उसाचं वजन वाढतंय, हरिपाठ करा, लगेच करतात हरिपाठ. म्हणजे माणसाला लगेच तात्कालिक सुख पाहिजे. तात्कालिक, आत्ताच्या आत्ता. इकडे तूप खाल्लं की लगेच रूप पाहिजे, ताबडतोब. म्हणजे ताबडतोब मिळतं ना ते. बघा, 3 महिन्याचं जास्त कसदार का 5 महिन्याचं जास्त कसदार? 5. म्हणून जेवढं गडबडीनं जेवढीच असतं ना
तेवढं ते क्षणिक असतं. हा हायब्रिड. पण माणसारखं जे परंपरानं आता आमच्याकडे डोंगरावरती पिकणारा देशी गहू, त्याच्यात जो कसदार डोंगरी गहू म्हणतात आमच्याकडे, किंवा आपल्या गावोगावी जी आणि बियाणं होती जी परंपरागत चालत आहे, त्याच्यात जो कसदारपणा होता, तो कसदारपणा नव्या गोष्टीत राहिलेला नाही. माणसानं काही कसदार पाहावं, टिकाव पाहावं. तसं ज्ञानोबाऱ्यांनी सोपा मार्ग उद्धाराचा सांगितला. ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ. नुसत्या 28 अभंगाचा हरिपाठ लावून ऐकणं, श्रवण करणं सोपं आहे. सगळ्यात सोपा मार्ग सांगितला. असे उद्धाराचे अनेक मार्ग आणि तो आनंद भोगला. आणि तोच आनंद तुकोबाराय सांगतायत की मला पुन्हा जगायचं आहे. अभंगाचं पहिलं काला उदैबात वैकुंठित वैसे नाही कवळ काही काल्याची खनापुरात बाचे अत्यंत संयमी, शिस्तबद्ध आणि एक शांतता प्रिय असं व्यक्तिमत्व आदरणीय सदाशिवभाऊ पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. माळेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं, पारायण मंडळाच्या वतीनं आणि सर्व भाविकांच्या वतीनं मी भाऊंचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. त्यांचं या ठिकाणी आगमन. ती जात कधी माणसासारखी जिवंतपणी वागली नाही. ती मेल्यावर काय माणूस होईल? गीता काय सांगते आहे का? पार्थ नैनेहना मूत्र विनाशस्तस्य विद्यते नहि कल्याण कृत कश्चित दुर्गतिम तात गच्छति. ज्याची जिवंतपणाची कर्म चांगली नाहीत त्याचा 13वान 10वान घालून बी काय फायदा नाही, काही नाही.
बऱ्याच वेळेला नको त्या माणसाची कीर्तन महाराजांना करायची वेळ होते. महाराजांना कीर्तन केल्यावर तो स्वर्गाला जाईल का नाही माहित नाही, पण तसल्या नालायकाचं कीर्तन करून महाराज नरकाला जाईल हे नक्की आहे. म्हणून कीर्तन कुणाची करायची हे पण फार मोठा प्रश्न आहे. अनिल महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या खरं महाराजांच्या साठी मनापासून टाळ्या वाजवायला. बघा, आटपाडी तालुक्यात नाही, आपल्या जिल्ह्यातनं पूर्ण जी टॉकीज या वाहिनीवरती सर्वाधिक कीर्तन करणारी या सांगली जिल्ह्यातलं एक महत्वाचं व्यक्तित्व म्हणजे अनिल महाराज आहेत. म्हणजे छोट्या भावाप्रमाणे गेले 10-15 वर्षाच्या आमच्या प्रवासामध्ये छोट्या भावासारखं मी सांगायचं महाराजांनी ऐकायचं, अशा पद्धतीनं मला छोट्या भावाचं प्रेम म्हणजे दादागिरी करायचं प्रेम परमेश्वरानं मला त्यांच्या निमित्तानं दिलं. आज स्वतः एक कीर्तनकार या ठिकाणी उपस्थित आहेत. मी महाराजांचं पण आपल्या या माळेवाडी गावच्या सप्ताहाच्या वतीनं त्यांचंही अभिनंदन करतो, त्यांचंही या ठिकाणी स्वागत करतोय महाराजांना. सांगण्याचा भाव एकच आहे की तुमची जिवंतपणातली कर्म कशी आहेत याच्यावरती मोक्ष चांगलं जीवन मिळणं पुढलं हे अवलंबून आहे. मग तुकोबर आहे, तुम्ही कसं काय येणार? तर तुकोबर आहे त्यांचा जन्म हा स्वेच्छा असतो, त्यामुळे ते स्वतःच्या इच्छेनं येत असतात आणि स्वतःच्या इच्छेनं जात असतात. नाथ महाराजांचा तुम्हाला प्रसंग माहित आहे. नाथ महाराजांची प्रेत यात्रा चालली होती. प्रेत यात्रा म्हणजे प्रयत्न ते निघाले होते. जाता जाता एका गृहिणीला वाटलं माझी पोरगी यायची होती आणि तिचं ते व्यवसायचं वगैरे काय कार्यक्रम आहे आणि बरं नाथ महाराज माझ्या पोरीच्या त्या कार्यक्रमाच्या आडवा आले. नाथ महाराज उठून बसले, म्हणजे तुझा कधी कार्यक्रम ते झाल्यावर सांग मला. नाथ महाराजांच्या जीवनातला हा प्रसंग आपण सर्व ऐकतो. ज्ञानोबारायांचं तुम्हाला माहित आहे, प्रत्येक वेळ ज्ञानोबारायांनी किती बोटं दाखवावीत? 2 बोटं दाखवावीत. काय आला की काय आला सांगावं. 2 बोटं म्हणजे 2 वर्ष थांब असा आपण अर्थ काढतो. पुन्हा काय आला, पुन्हा ज्ञानोबारायांनी 2 बोटं दाखवली. पुन्हा काय आला, पुन्हा 2 बोटं दाखवली. किती वर्ष वाढले? 6. त्या 2 बोटाचा अर्थ काळाला माहित नव्हता का हो? ह्या 2 बोटाचा अर्थ एकच होता, 2 वर्ष नाही. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत माझ्याकडे यायचं नाही. जगा काय खाय आम्ही माता दिला पाय. 700 वर्षानंतर ही ज्ञानोबारायांच्या स्मृती आज जिवंत आहेत. 400 वर्षानंतर ही तुकोबारायांच्या स्मृती आज जिवंत आहेत आमच्यामुळे. ज्ञानेश्वरी ग्रंथ नाही, ज्ञानोबाराय येते, तुकोबाराय गाता नाही येते, तुकोबाराय आहे. हे शब्दरूपी ब्रह्म आहे. म्हणून ग्रंथ म्हणायचे नाही त्याला, फक्त ते कोण आहेत? संत आहे. ती वाङ्मयीन मूर्ती आहे प्रभूची, साधू संतांची. म्हणून कधी ज्ञानोबारायांना मिठी मारावी वाटली ना, ज्ञानेश्वरीला कवटाळून मिठी मारा. ज्ञानोबारायांना मिठी मारल्याचं सुख तुम्हाला नाही मिळालं तर विचारा. हा आनंद ग्रंथ त्या सामग्रीमध्ये ते शब्द ब्रह्म आहे. पण तुकोबाराय सांगतात की मला पुन्हा यायचं. माणसाचा जन्म हा कर्मभोग आहे. मग ती भोगल्याशिवाय सुट्टी नसते बरं का. भोगल्याशिवाय सुट्टी नाही. मागलं केलंय ते आता फेडायचंय आणि आता करतोय ते आताच फेडायचंय. पुढे नाही. पूर्वी होत, आता फास्ट जग झालंय ना, आता अवघड आहे. तुम्हाला एक उदाहरण सांगतो, माणसाला त्याची कर्म कशी फेडावी लागते. एक हॉटेल होतं, हॉटेल, आणि त्या हॉटेलच्या बाहेर लिहिलं होतं, या किती खा, बिल तुमचा नातू देईल. असलं हॉटेल जर तुम्हाला भेटलं तर सुट्टी आहे का हो? किती खाईल त्याला काही मर्यादा आहे का? किती पण पदार्थ खाऊ शकतोय फुकटचं मिळाल्यावर. एक जण गेला आपल्या गावात, नरड्याला येईपर्यंत खाल्लं. वासराला बघून जास्त घालते. अहो वासरूच नाही, एखाद्या मेलेल्या वासराच्या यात ते भुसा भरून ते वासरू आहे असं जाणवलं तरी ती दूध देते. हे आईचं लेकरावर असलेलं प्रेम आहे, लक्षात ठेवा. आपल्या वासराकडे बघून ती चाललंय दिशीचं बरं का, जरशीचं नवं. तिला चालतच नाही. तिचं जेव्हा वासरू जन्माला आले तेव्हापासून जरशीची आईची ओळख नाही, कारण आई फेसबुकवर आपलं सॉरी आईला वेळच नाही फेसबुक वरून आपल्या पोर. ती लाईक करत बसते, लाईक करून करून लाईक पास झाले. तिला आपल्या पोराला द्यायला वेळ नाही. पूर्वीची आई एका घासाचं 20 तुकडे करायची. हा मामाचा, दादाचा, नानाचा, तात्याचा, आप्पाचा, भाऊचा, असं 20 तुकडे करायची. आताची असा गोळा करते, तुझा तो खा नाही तर
आईला वेळच नाही पोरांना द्यायला. आणि ज्या आईनं लेकराला टाकलं ते पोरग देवाचा बाप जरी सांगायला आला तर कोणा स्वीकारत नाही. कर्णाला नाही का सांगितलं कृष्णानं जाऊन, कृष्ण कर्णा ही तुझी आई आहे स्वीकार, हे तुझे भाव आहेत म्हणून. स्वीकारलं का कर्णानं? स्वतःच्या जन्म देणाऱ्या आईला स्वीकारलं का साथ देणाऱ्या मित्राला स्वीकारलं? साथ देणाऱ्या मित्राला स्वीकारलं पण जन्मदात्या आईला स्वीकारलं नाही. याचा दोष त्या मातेला पण जातो ना. कारण जेव्हा कर्णाला गरज होती त्याला नदीला टाकून दिलं. पण आईचं सगळ्यात मोठं पालकत्व काय असेल तर लेकरांच्यावर संस्कार करणं, त्यांना भरपूर वेळ देणं हे त्याचं काम आहे. असो तुकोबर आहे, दहीभात खाण्याकरता तुम्ही जन्माला येणार आहे. मग असा दहीभात तुम्ही जिथनं येता तिथं नाही का? असा प्रकार वैकुंठात नाही. अभंगाचं दुसरे वैकुंठीत आई शयनाय, 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 वैकुंठीत वैकुंठात नाही. वैकुंठीत वैसे नाही कवळ काही काल्याचे, हातानं नाम हातानं टाळी आणि मुखानं नाम. विठोबा रखुमाई टाळीचा आवाज. सर्वांनी टाळी वाजवायची. सर्वांनी टाळी वाजवा. जोनिया पुढती येऊ काला खाऊ दैवात, वैकुंठीत वैसे नाही कवळ काही काल्याची, एकमेका देऊ मुखी सुखे घालू उंबरी, वैकुंठीत वैसे नाही कवळ काही काल्याची. काला कसा वाटतं? कोणचं प्रेम कसं असतं? सुरुवातीला लग्न झालं तेव्हा ती कशी बोलते, अरे अहो 2 घास खाऊन घे की, असं वाटत. एक 4-5 वर्षांनी हो घेऊन घ्या की, आम्हाला का म्हणा भांडी धुवायचे. 15 वर्षांनी कुठे घ्यायचं कळत नाही. जीवन घ्या हे एवढंच आहे. फक्त ते 3 भाषेत सांगितलं. जसं लग्नाचं वय वळदच जाईल तसं तसं एकमेकावरचं प्रेम चढत जातं का उतरत जातं? कोण म्हणतो रे चढत जातं? कुठल्या गावचे? उतरत जात. मग लक्षात ठेवा संसाराचा ओघ कसा असावा? उतरताच असतो तो आणि परमार्थाचा ओघ वाढत जाणारा असावा. परमार्थ एका क्षणाचा असू द्या, तो एका तासाचा, एका दिवसाचा, एका आठवड्याचा, महिन्याचा, वर्षाचा, आयुष्याचा झाला पाहिजे. आणि सांसारिक जबाबदाऱ्या कमी होत झाल्या पाहिजे. कमी होत. मी त्या बाबतीत बरं का, म्हणजे आता भाऊ आहेत म्हणून सांगत नाही, पण मी त्या बाबतीत त्यांना खूप आदर्श मानतो. त्यांनी बऱ्याच जबाबदाऱ्या त्या
कमी करून त्यांचा व्यायाम एक दिवस तुम्हाला खाडा दिसणार नाही. सकाळी तिकडे कॉलेजच्या अतिशय शिस्तबद्ध जीवन, जबाबदाऱ्या कमी करत जावं, वय वाढेल तसं. संसार केवढा असावा, एवढा असावा, पण एक दिवस एवढा व्हावा, एक दिवस एवढा, एक दिवस शून्य होऊन जावा. ज्या दिवशी तुमच्या पोराचं लग्न झालं, संसार कुणाचा? पोराचा. सुनाचा म्हणजे अडाकता विनारड्या. तिच्या हातचं खायचं, तिचा म्हणायला शिका, सुखी राहाल. हाच मंत्र तुम्हाला कळत नाही. ज्या दिवशी सून आली ना, त्या दिवशी लिकीचं वर्णन करायला बंद करते. ती खरी सासू असते, लक्षात ठेवा. कारण ज्या दिवशी सून तुमच्या घरात येते, त्या दिवशी सून असते. आलेल्या दिवसापासून ती तुमची लेक होते. लेकीसारखं वागवावं. आणि लिकी पण अशी आहे, सकाळी उठलं की फोन करते द्यायला, आई भाजीला काय कर, आईलाच कापून घाल शिजत. आई भाजी ती सासू मी विचार की तिला भाजीला काय करू, कसं करू, काय काय पाहिजे तुम्हाला, काय खाऊ वाटते, यातलं काय नाही. उठल्या उठल्या फोन. तुमच्या लेकीचा संसार जर सुखाचा व्हावा वाटत असेल ना, पहिल्यांदा तिच्या संसारातली लुडबुड बंद करा. अहो जुनी माणसं उगाच नव्हती म्हणत, दिली तवा मी याचा अर्थ आहे तिच्यातलं प्रेम संपत नव्हतं. ती पाहुणी राहिली होती तुमच्या करता, ती लेख नाही राहत. आणि पाहुण्यांच्या संसारात किती लक्ष घालावं. मग काही मर्यादा महिला भगिनींनी पाळायला शिकल्या पाहिजे. तुमच्या नवऱ्यानं तुमचं ऐकावं असं वाटतं का नाही? तुम्ही तुमच्या आईबाप सोडून आला, तुम्ही तुमचं नाव बदललं, तुम्ही तुमचं तारुण्य, सर्वस्व, सौंदर्य सगळं अर्पण केलं आपल्या नवऱ्याला. तुमच्या नवऱ्यानं तुमचं ऐकलं पाहिजे का नाही? ऐकलं पाहिजे. मग लेकानं सुनचं ऐकलं तर काय बिघाडते? ती पण तिचा नवराच आहे ना. किती छोट्या छोट्या गोष्टी आहेत, माणसानं स्वतःच्या जीवनाशी त्या निगडीत आहे, त्या वापरून बघितल्या पाहिजे. हा आनंद तिथं नाहीये, हा एकमेकाला प्रेम देऊन घ्यायचा आनंद आहे. म्हणून घास एकमेकाला भरवावा. सगळ्यात जगात आई भाग्यवान कुठली असते माहितीये का? जिला लेकाला घास भरवला मिळतो ती आई भाग्यवान नाही. आजारी असल्यावर लेकानं ज्या आईला घास भरवला ती आई भाग्यवान असते, लक्षात ठेवा. कधीतरी तुमच्या लेकानं तुम्हाला प्रेमानं घास भरवला ना, त्या दिवशी पोरगा झाल्याचा आनंद पेढे वाटायचे, तोपर्यंत नाही. वांजोटेपणा तेव्हा संपतो जेव्हा सुपुत्र जन्माला आपण घालत असतो. आईचा पुत्र पैदा किया प्रभू पसारे हात. बळीराजाची आई सांगते, माझ्या पोराकडे 3 पावलं जमीन, या जगाचा मालक येऊन भीक मागतो, हे माझ्या पोराचं मोठेपण आहे. असा पोरगा पैदा केला, जन्माला घातला की देवानं हात पसरावा. हे खरं मातृत्व असतं, लक्षात ठेवा. संसारात काही गोष्टी एकमेकाशी कराव्या लागतात. घास आई लेकराला भरवते, पण ती नात्यातला असतो ना. लेकराच्या मुखी घास घाली माता, वरी करी शकता शहानिया. लेकराच्या घालते, शेजारच्या पोराच्या घालते का? नाही. म्हणजे तिचं प्रेम किती आहे? मर्यादित आहे, मर्यादित. पण आईचं प्रेम मर्यादित असतं, संतांचं प्रेम मर्यादित नाही. संतांनी एकमेकाला घास भरवला, वाळवंटाला. जात पाहिली का? धर्म पाहिला का? पंत पाहिला का? फड पाहिला? असो एकमेका देवमुखी सुखी घालू उंबरी. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम, वैकुंठित वय सेना ही कळ काही काल्याच्या कीर्तनाची एखादी लीला आपण सांगून समारोप करणार. ऐका, काल्याच्या कीर्तनाचं महत्व. भगवान कृष्णाच्या चरित्राचा एखादा भाग सांगितल्याशिवाय, वसुदेव देवकीच्या आले भगवान परमात्मा त्यांचा उपन्या करता. जन्माला आल्यानंतर देवानं सांगितलं की मला उचला आणि घेऊन चला गोकुळाला. नंदा घराला मज येईल गोकुळाला. गोकुळात पोहोचल्या तीन गोष्टी घडल्या. देव गोकुळात पोहोचल्या 3 प्रकारची सुख प्राप्त झाली. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, दैन्य दारिद्र्यास त्रास आला, आधी भौतिक सुख. दैन्य दारिद्र्यास त्रास आला नारायणतयाच्या अंतरा, दया क्षमा शांती. म्हणजे त्या दया क्षमा शांती अशा अनेक गोष्टी त्यांच्या अंतःकरणात झाल्या गोकुळाशियांच्या. हे आदिदैविक सुख. आणि ज्ञान प्राप्त झालं, हे आध्यात्मिक सुख. अशी 3 प्रकारची सुख प्राप्त झाली. म्हणून गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लिखा, बाळकृष्ण घरी आनंद. भगवान परमात्म्याने अनेक लीला केल्या. देवाच्या लीला असतात आणि आपली कर्म असतात, लक्षात ठेवा. कर्म पण म्हणणं चुकीचं आहे, ती कुकर्मच असते तशी. तर देवाच्या लीला असतात. असो
अशा अनेक परमात्म्यांनी लीला केल्या त्याच्या पाठीमाग. चोरण्याचा भाव काय होता? लोणी कमी होता का? 9 लाख गाईचा मालक होता कृष्ण. किती? 9 लाख. मग लोणी का चोरलं? तो चित्त चोरायचं. हरिने माझे हरले चित्त, बाराविंत विसरले. देवाने सगळ्यांना गोळा केलं, शिवरा घेतल्या, त्या मिक्स केल्या. काला 3 प्रकारचा असतो बरं का. हरिनामाचा काला, दहीभाताचा काला आणि अभेदाचा काला. आज आपण इथं करतोय तो दहीभाताचा, हरिनामाचा आणि आता अभेदाचा फक्त राहिला. मगाशी एक विषय सांगून आपण दहीभाताचा काला खाल्ला नाही तरी चालेल, हरिनामाचा खावा. आणि हरिनामाचा नाही खाल्ला तरी चालेल, अभेदाचा खावा. आपल्या मनातली जर दुसऱ्याबद्दलची पापं नष्ट नाही झाली तर आपण खऱ्या अर्थानं काला केला असं म्हणता येणार. तुका म्हणे काला कोठे अभेद देखीला, असं संत वाङ्मय आपल्याला शिकवतं. म्हणून भगवान परमात्म्याने जो काला केला वाळवंटाला तोच आम्हा सर्वांना भोगायला भेटतोय. तुका म्हणे वळवण बर्वेनी गौतम वैकुंठी तो ऐसे नाही कवय काही काल्याचे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. गेले 7 दिवस सुरू असणारा आपला गावचा अखंड हरिनाम सप्ताह. या वर्षीची पत्रिका पाहिली आणि अत्यंत आनंद झाला. कारण यावर्षी एक तुम्ही जास्तीत जास्त महाराष्ट्रातले ख्यातनाम वक्ते आणून इथं लोकांच्या पर्यंत पोषक कसं तत्वज्ञान पोहोचल आणि चांगलं लोकांना ऐकायला कसं भेटल याकरता प्रयत्न केले. या सप्ताहाची सुरुवात करणारे मारुती कोंडीबा जगताप त्यांनी एक छोटस रोपटे लावलं होतं त्या काळात या सुरुवातीच्या लोकांनी. आज त्याचा वटवृक्ष होताना दिसतोय. ही आपल्या गावच्या समृद्धीच्या दिशेनं अत्यंत महत्वाची बाब आहे. आज आम्ही अभिमानानं सांगू शकतो की आटपाडी तालुक्यामध्ये जेवढे दर्जेदार सप्ते होतात त्या सप्त्यामध्ये आपल्या गावचा नक्की समावेश होतो. त्यामुळं गेले काही दिवस पूर्वीपासून आमचे आबा वगैरे ही जुनी मंडळी असतील या लोकांनी सुरुवातीपासून या वृक्षाची जोपासना केली आणि आज त्याला एक अत्यंत चांगली देखणी फळं लागली. कशासाठी सप्ताह करायचा होता हो? गावातली ही लेकरं टाळ उभा राहताना दिसणं गरजेचं होतं. ही त्याचं फळ आहे बघा. आजपर्यंत केलं त्याचं. ही गावातलीच लेकरं आहेत ना, यांच्याकरता मनापासून एकदा काय आवाज. वारकऱ्याचा वेश अंगात घालून उभा राहिला मिळणं ही सुद्धा सामान्य गोष्ट नाही. अत्यंत महत्वाचं म्हणजे ही लेकरं निर्माण झाली. चांगली गोष्ट आहे. यावर्षी चांगलं एक देखणं स्वरूप प्राप्त झालं. नवीन कार्यकर्ते पण गावातले तरुण वर्ग यात समाविष्ट झालाय. आमचे पवार सर असतील, ही त्यांनी काही दिवसापूर्वी फोन करून सांगितलं की असं पद्धतीनं नियोजन चाललंय. त्या सगळ्यांचं मला आनंद वाटतो की एक तरुण वर्ग आज या कार्यामध्ये उतरतोय. हे बघा, जुन्यांच्याकडे अनुभव असतोय आणि तरुणांच्याकडे शक्ती असते, ऊर्जा असते. या दोन्ही गोष्टी गरजेच्या असतात. जर गती आहे आणि दिशा योग्य नसेल तर ती गती विनाशाकडे नेते. पण गती ही आहे आणि दिशा ही योग्य आहे तर तरुणांच्याकडे गती असते, जुन्यांच्याकडे दिशा असते. या दोन्हीचा कुठेतर संयोग झाला की एक चांगलं काहीतरी पाहायला भेटतं. इथं मला आज ते दिसतंय. इथं दोन्ही शक्ती जी जुनी माणसं आहेत त्यांना घेऊन त्या नव्या पोरांनी एक नव्या दमानं सप्ताह करून दाखला. त्या तरुण मंडळी करता एकदा मनापासून टाळ्या वाजवायच्या. वाघमोडे महाराज असतील, शशांक महाराज असतील, अभिजित महाराज असतील, नांदेडकर महाराज मंडळी असतील, या सगळ्यांनी गेले 7 दिवस, पंढरीनाथ दादा आमचे असतील, या सगळ्यांनी 7 दिवस आपलं कौशल्य पणाला लावून म्हणजे येण्याकरता त्यांनी अत्यंत कष्ट घेतले. त्या सगळ्यांचं पासून ऋण व्यक्त करतो. तिचं मी मनापासून आभार मानतो. छान. सगळे सप्ते कुठेही जा माता भगिनींच्या शिवाय का आणि तुमचं सगळंच काम हाजरी पण जोमात असते. सुद्धा पुरुषांच्या बरोबर दुप्पट टाइम जोरात आहे. पुरुषांचं कसं आहे, 2 भाकरी खाल्ला अख्ख्या टोपल्याचं काय होतं हे कधी बघितलं नाही. अख्खं टोपलं तुम्ही संपवून टाका. जोरदार असतं, तुमची ती जोरदार असते. असं तुमचं मी ऋण व्यक्त करतो. पाठीमागे बसलेले आमचे सगळे मान्यवर सगळ्यांचं मी ऋण व्यक्त करतो. आदरणीय भाव असतील त्यांचंही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करत राहिले. या ठिकाणी सगळ्यांचं साऊंड वाले त्यांनी पण सुंदर असं नियोजन केलं. तुमच्याकरता एकदा मनापासून टाळ्या वाजवा. या सप्त्यासाठी राबणाऱ्या प्रत्येकांकरता मी तरुण मंडळीला आणि पवार साहेबांना विनंती करेन की येणाऱ्या काळात आटपाडीचा सगळ्यात मोठा सप्ताह गावात बसेल. याची बीजारोपण आता इथं मला दिसत आहे. मुलाच्या पाळण्यात दिसतात तेव्हा भविष्यात त्याची जशी लक्षणं असतात ना
तशी लक्षणं मला आता त्यामध्ये दिसायला लागलेत. खूप चांगलं आणि देखणं असं नियोजन आहे. सर्वांचं ऋण व्यक्त करतो. अनिल गणी स्वतः उपस्थित आहेत, ऋण व्यक्त करतो. महाराष्ट्रात कमी वयातला एक मृदंग अलंकार हरिभक्त परायण सुदर्शन महाराज पाटील परभकर हे या ठिकाणी उपस्थित. मगाशी तुम्ही त्यांचा मृदंग ऐकला. कमी वयात मृदंग या विषयात एम ए म्हणजे अलंकार करून त्याने एक सुंदर असं स्वतःचा हात घडवलाय. कौशल्य त्यांच्याकडे आले, त्यांचंही या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. तसेच कैलासवासी ज्ञानदेव पवार व डॉक्टर माऊली हे बघा, जुनी माणसं होती ना. नव्या काळात आत्ताच्या युगात काही करणं तसं सोपं आहे, कारण साधनं उपलब्ध झाली. पण जुन्या काळात बाबा या लोकांच्याकडं साधनं फार कमी होती. तेव्हा जुन्या काळात सप्ताह करणं ही अत्यंत अवघड गोष्ट होती पवार साहेब. तेव्हा अशा काळात आपलं वर्ष किती आहे? 28 वर्ष. 28 या शब्दात फार गंमत आहे बरं का. 28 म्हणजे 28 जेवढी माहित नाही तेवढी 28. एवढी वर्ष आपल्या जुन्या लोकांनी चालवलं. त्या जुन्या मंडळींच्या करता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि जुन्या लोकांना विनंती आहे, नव्या लोकांना सामावून घेऊन हे सगळं एकमेकाच्या हातात हात घालून आपण हे भविष्यात पूर्णत्वाला न्यायचं आहे. तेव्हा या सांप्रदायिक कार्यात आपण सगळ्यांनी सहभाग करावा आणि कार्य पूर्णत्वाला न्यावं. मी पुनश्च एकदा तुम्हाला सर्वांचं दर्शन घेतो. बोलण्याच्या ओघात एखादा शब्द चुकीचा गेला असेल तर तो तुमच्या बुद्धीचा, आपलं माझ्या बुद्धीचा दोष आहे, ते मला क्षमा करा. पण जे बरोबर आहे ना ते माझ्या जोग महाराजांचं आहे, ते वारकरी संप्रदायात काम करणाऱ्या थोर महापुरुषांचं आहे. त्याच्यामध्ये माझा काही वाटा नाहीये. मी तो हमाल भारवाही, जे मागणं आलं ते पुढेपर्यंत पोहोचवायचं कर्तव्य माझं आहे. त्याच्यात माझा हिस्सा नाही. ते कर्तव्य आमच्या महापुरुषांचं, साधू संतांचं आहे. ते जीवनात तत्वज्ञ स्वीकारून स्वतःच्या जीवनाची उंची वाढावी एवढ्या करता तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देऊन सेवेला इथं पूर्ण विराम. तुकाराम तुकाराम सन्मान होत, काकांच्या हस्ते हा सन्मान होतो आणि नंतर माऊली कोणा संवेद बघूया. पंढरीत वरदवरी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ की जय. आता त्याच्याकडे जाईल. काका तुम्ही एक चिठ्ठी त्यातली निवडा आणि तुम्हीच अनाउन्सिंग करायचं आहे. आजच्या पैठणीचे सौजन्य करते लालासाहेब रामचंद्र जाधव, प्रणोती प्रवीण चव्हाण, प्रणाली या असे द्या. प्रवीण चव्हाण यांची सुकन्या टाळ्याच्या गजरात तिचे स्वागत करा. काकांच्या पैठणी घेऊन तिचा सन्मान मिळतो. आजच्या पैठणीचे सौजन्य जाते लालासाहेब रामचंद्र जाधव. आणि यानंतर कुणाला माळ घालायचे असेल तर समोर या. आपल्या गावातील सामाजिक क्षेत्र वाहून घेतले व्यक्तिमत्व काका आजच्या ह्या पावनी स्थळावरती लालासाहेब रामचंद्र जाधव गेली 7-8 दिवस याच्या आधीपासून गेली सेवा देतात आणि गेली 7-8 दिवस इथं मुक्काम करून सेवा करतायत. आज ती माळ घालणार आहेत. मी त्यांना विनंती करतो आपण या आत्ताताई भूतोबा जाधव यांच्या हस्ते महाराजांच्या समक्ष
पांडुरंगाच्या साक्षीनं मला घातली जाते. आता काही मावशीने विनंती करतो तुम्ही उठून द्या. आता थोडं वेळ न घालवता आपण माळेवरती ज्या रत्नांनी वेगवेगळ्या क्षेत्रामधनं आपल्या गावाचं नाव मोठं केलेलं आहे, अशा रत्नांचा सन्मान आपण घेतोय. थोडं स्पीड देऊन घेतोय मी आता. वेळ कमी आपल्याकडं. ओंकार किसन जगताळे हा पुणे जिल्हा परिषद मध्ये लिपिक या पदावरती आरोग्य विभागाला नूतन भरती झालेले महाराजांचा हस्ते होतं. पहिल्यांदा महाराजांचा सुंदर हा सोहळा पार पडतो. सगळ्यांनी एकदा लालासाठी टाळा करा. सगळ्यांनी एकदा जोरदार टाळा करा. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. बाबू ज्ञानेश्वर महाराज की जय. आई वडिलांनी कष्टामधून त्या मुलाला सांभाळलेला आहे. स्वतःची जमीन ज्यांनी विकली, आईचा घंटन बँकेमध्ये आजही घाणार, वडील गौंडेच्या हाताखाली कामाला जातात. पुणे इथे नोकरी करून अभ्यास केला आणि पुणे जिल्हा परिषद आरोग्य विभागात भरती झालेला ओंकार किसन जगताळे. या पुढे या वेळ लावू नका. या तरुणासाठी एकदा टाळ्या करा सगळ्यांनी. आता थोडं स्पीड देतो मी. यानंतर विशाल सुभाष सुरवंशी स्टेट बँकेमध्ये वरिष्ठ पदावरती नूतन निवड झालेली आहे. सुभाष सुरवंशी यांचे जीवन जीवन विशाल सुभाष सुरवंशी. विशाल तुम्ही या वाटतं तिथे उभासमध्ये करून मित्र विशाल येतो. टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करा आपण. आई आणि बापाचं प्रेम हरपलेला, मावशीच्या घरी राहिलेल्या मुलानं स्वतःच्या कष्टावरती महाराष्ट्र पोलीस दलामध्ये भरती झालेला राकेश विलास बाबर. राकेश विलास बाबर आपण समोर या. राकेश विलास बाबर ते नसतील आता त्यांच्या बंधुबहीण भारतीय सेना दलामध्ये आणि आई नाही आणि बाबाही नाही. आपण सगळ्यांनी टाळ्याच्या गजरामध्ये त्याला शुभेच्छा दिल्या. तो विकत आहे. संभाजी पवार त्यांची सुकन्या भारती ही सध्या एका पदावर नियुक्त झालेले जलसंपदा विभागामध्ये. भारती संभाजी पवार ही जलसंपदा विभाग याच्यामध्ये वरिष्ठ लिपिक पदावरती नियुक्ती झालेली आहे. तिचाही सन्मान होता. विशाल सुभाष सुरवंशी सन्मान करतो. भारती संभाजी पवार पुणे परिमंडळ पदी निवड झालेले दप्तर कारखाना जलसंपादन विभाग पुणे. भारती संभाजी पवार वडील रेती एज्युकेशन संस्थेला सिद्धार्थ हायस्कूल पासून गेला शिपाई म्हणून काम करतात. सर्वसामान्य कुटुंबातली लेकर आहेत. का सन्मान घेतलाय माहितीये का? आता इथे जे बसलेत ना ते पुढल्या सप्त्याला काही हित असताना दिसणार आहेत, सन्मान होताना दिसणार आहेत. त्यानंतर PSI जितेंद्र रामचंद्र जाधव यांची सुकन्या ऐश्वर्य जितेंद्र जाधव हे पुरवठा विभागाला धाराशिव जिल्ह्याला वरिष्ठ अधिकारी म्हणून नूतन निवड झालेली आहे. तिचाही सन्मान घेतोय. पण आज तिला रजा न मिळाल्यामुळे नूतन आता जॉईनिंग केले. मी तिचे चुलते तिची चुलत मी याला विनंती करेन लालाच्या कन्याला तुम्ही प्रतिनिधी म्हणून ती स्वीकारते बरं का. उद्या तुझाही असाच आम्ही सन्मान घेणार आहोत. DYSP खाडेसाहेब यांची सुकन्या अश्विनी
किशोर सानप. बसा, आता खाली बसा, उठू नका. विनंती आहे. इतकी सोन्यासारखी माणसं बसली, तुम्ही का उठला? बसा खाली.